नाझीवाद, फासिझम आणि जपानी साम्राज्यवाद यांचा दुसऱ्या विश्वयुद्धातील वाटा स्पष्ट करा. शेवटचा क्वेश्चन, फक्त थोडं लक्ष द्या. काय चुळबुळ बिळबुळ करू नका, काय होत नाही, मला पण लय भूक लागली, थांबा. ओके, बघा. नाझीवाद, फासीवाद आणि जपानी साम्राज्यवाद. आता हा जपानी साम्राज्यवाद तुम्हाला माहिती नसेल, या प्रश्नाच्या माध्यमातून कळेल. जपानी साम्राज्यवाद यांचा दुसऱ्या विश्वयुद्धातील वाटा स्पष्ट करा. दुसऱ्या विश्वयुद्धातील वाटा त्यांचा सांगायचा आपल्याला, राईट? ओके, मग बघा, तो वाटा पॉझिटिव्ह असेल का रे? अजिबात नाहीये. किमान तुम्ही ह्या दोघांवरून तरी म्हणू शकता, जपानचं बघू नंतर, पण ह्या दोघांवरून तर फासीवाद आणि नाझीवाद यांचा वाटा म्हणजे तुम्हाला काय सांगायचं, महत्व सांगायचं की फासीवादाने काय दिलं, नाझीवादाने काय दिलं. कसा फासीवाद युरोपला दुसऱ्या विश्वयुद्धाकडे घेऊन आला आणि कसा नाझीवाद दुसऱ्या विश्वयुद्धाकडे युरोपमध्ये तयार झाला, हे सांगायचं आहे. लक्षात, सगळ्यात महत्वाची गोष्ट. तर नाझीवाद, फासीवाद आणि जापनीज साम्राज्यवाद या आक्रमक साम्राज्यवादी विचारसरणीनं 1919 नंतरची जागतिक व्यवस्था नाकारून, एक स्थिरता नाकारून पूर्णपणे विस्तारवादी युद्धनीती स्वीकारली. आणि यामुळे कुठे ना कुठेतरी एक आपण म्हणूया की हा आक्रमक राष्ट्रवाद युरोपाला आणि जगाला दुसऱ्या विश्वयुद्धाकडे घेऊन जातो. दुसऱ्या विश्वयुद्धाच्या उद्रेकात नाझीवादाची भूमिका. ज्यावेळेस दुसरा विश्वयुद्ध सुरू होत होतं, मी तर म्हणलं की नाझीवादामुळेच दुसरं विश्वयुद्ध झालं. त्याची भूमिका सांगण्यापेक्षा आपण हे पण म्हणू शकतो की नाझीवाद दुसऱ्या विश्वयुद्धासाठी खूप कारणीभूत आहे. कारण नाझीवादामध्ये जी राष्ट्राची संकल्पना आहे, VOLK, वोल्क, ही संकल्पनाच मुळात साम्राज्य विस्तारवादी संकल्पना आहे. की जर्मन वंशाचा राष्ट्र आणि जिथं जिथं जर्मन वंश आहे तो प्रदेश आमचा, म्हणजे आला का साम्राज्यवाद. ही संकल्पनाच मुळात साम्राज्यवादी संकल्पना आहे. दुसरी गोष्ट, यामध्ये म्हणूया की आपण म्हणूया की जीवनावश्यक सिद्धांत एक थोडक्यात असा आहे की पूर्व युरोपमध्ये विस्तार करून जर्मन आर्यवंश, आता जर्मन वंशांना आर्यवंश असं म्हणलं बरं का, आर्यवंशांसाठी जमीन मिळवणे हा नाझी विचारसरणीचा मूलभूत उद्देश होता. ओके, म्हणजे थोडक्यात जर्मनीचा जो सिद्धांत आहे, राष्ट्र सिद्धांत आहे, हा सिद्धांत वंशवादासोबत साम्राज्य विस्तारवादी पण होता आणि त्याच्यामुळे सुद्धा तो दुसऱ्या विश्वयुद्धाकडे जाणारा होता. सैनिकीकरण आणि आक्रमक विस्तार. बघा, यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जर्मनी आणि इटली ह्या दोन्ही हुकुमशहांनी, म्हणजे दोन्ही ठिकाणच्या हुकुमशहांनी एक प्रकारचा मोठा सैन्यवाद निर्माण केलाय. प्रथम विश्वयुद्धानंतर झालेले निशस्त्रीकरणाचे सगळे करार त्यांनी धाब्यावर मारलेत. सगळे करार, म्हणजे तुम्ही अगदी वॉशिंग्टन करार म्हणाल, तो करार सुद्धा अमान्य केला गेलेला आहे. येते लक्षात ना? मग पंचराष्ट्र करार असतील, 4 राष्ट्रांचे करार असतील, असे सगळे निशस्त्रीकरणाचे करार जे आहेत ते पूर्णपणे बाजूला सारून स्वतःला सुरक्षित करण्यासाठी जास्तीत जास्त सैनिकीकरण करण्याचा प्रयत्न जो होता तो जर्मनी आणि इटली सारख्या राष्ट्रांनी करायला सुरुवात केली, असं आपण म्हणू शकतो. ओके, ऑस्ट्रियाचे विलिनीकरण ज्यावेळेस झालं त्यावेळेस जेकोस्लावियाचा ताबा, हे इथून सुद्धा एक लक्षात घ्या की ज्यावेळेस ऑस्ट्रिया सारख्या राष्ट्राचं विलिनीकरण केलं गेलं होतं, कारण सेंट जर्मनचा करार जो होता तो ऑस्ट्रिया संदर्भात केला गेला होता, त्याच्यामध्ये ऑस्ट्रियातील बरेचसे प्रदेश जेकोस्लावियाच्या ताब्यात दिले गेले होते, चेक रिपब्लिकन ऑफ जेकोस्लाविया. त्यावेळेस साहजिक होतं की ऑस्ट्रिया आणि जेकोस्लाविया यांच्यामध्ये पण संघर्ष वाढलेत, हे लक्षात घ्या. यानंतर वंशवादी विचारधारा, जी मी तुम्हाला सांगितली की फासीवाद असेल किंवा नाझीवाद असेल, दोन्हींमध्ये सुद्धा ही वंशवादी विचारधारा होती. आणि हीच वंशवादी विचारधारा एक प्रकारे मायनॉरिटीज अँड मेजॉरिटीज असा डिफरन्स क्रिएट करते. मेजॉरिटीज कोण, म्हणजे एखादं राष्ट्र जर जर्मन राष्ट्र आहे तर त्या जर्मन राष्ट्रामध्ये जर्मन वंशाची म्हणजे आर्य वंशाची लोक जास्त आहेत, इतर वंशाला मायनॉरिटीज म्हणलं जाईल आणि त्यांच्यावर अन्याय केला जाईल, मायनॉरिटीजकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जाईल. ही जी संकुचित भावना आहे ना, ही यातून निर्माण झालेली आहे, हे लक्षात घ्या. दुसऱ्या विश्वयुद्धाच्या उद्रेकात फासीवादाची भूमिका सुद्धा काहीशी अशीच आहे. उग्र राष्ट्रवाद, ओके, मोसोलिनीची साम्राज्यवादी नीती. साहजिक होतं, मोसोलिनीनं टर्कीमधल्या बऱ्याचशा प्रदेशांवर सुद्धा हल्ला केला होता आणि त्यानं फ्रान्सवरती पण हल्ले करायला सुरुवात केली होती. सेम जी कंडिशन मी म्हणेल की हिटलरने केली होती, तीच कंडिशन मोसोलिनीने पण तयार करून ठेवली होती, हे लक्षात घ्या. ओके, जसं की इथिओपियावर हल्ला केला होता. ओके, इटलीने राष्ट्रसंघाच्या सामूहिक सुरक्षेच्या धोरणाला धक्का दिला होता, थोडक्यात तो UN मधून पण बाहेर पडला होता, हे लक्षात घ्या. यानंतर नाझी जर्मनी सोबत युती,
लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जो रोम बर्लिन टोकियो हे जे संघटन तयार झालं होतं, रोम बर्लिन टोकियो, तर रोम आणि बर्लिन म्हणजे रोम म्हणजे इटली, बर्लिन म्हणजे जर्मनी, हे दोन्ही हुकुमशहा एकत्र येऊन थांबले होते. सो हे सुद्धा एक खूप मोठी धोक्याची घंटा होती. राष्ट्रसंघाचं अवमूल्यन, आपण म्हणू शकतो की इटलीच्या आक्रमकतेमुळे थोडक्यात कुठे ना कुठेतरी आंतरराष्ट्रीय अशांतता निर्माण झाली होती आणि ह्या अशा अशांतता कमी करण्यासाठी राष्ट्रसंघ सुद्धा अपयशी ठरलं होतं. आता राष्ट्रसंघ अपयशी का ठरलं एक शेवटचं सांगून जातो. मुळात इटलीमध्ये मोसोलिनी तयार व्हावा आणि जर्मनीमध्ये हिटलर तयार व्हावा ही इच्छा ब्रिटनची होती. कारण प्रथम विश्वयुद्धानंतर वर्सायच्या तहामध्ये फ्रान्सला जे काही बेनिफिट मिळाले होते ते बेनिफिट ब्रिटनला बघवले नाहीत आणि म्हणून भविष्यात फ्रान्स ताकदवर होईल आणि ह्या फ्रान्सच्या बाजूने एका बाजूने जर का मोसोलिनी आणि दुसऱ्या बाजूने जर हिटलर सारखे दोन हुकुमशहा उभा असतील तर मग बसा बोंबलत. आणि म्हणून असे दोन अजगर तयार करण्यासाठी स्वतः ब्रिटनच मदत करत होतं. पण ब्रिटनला काय माहिती होतं की दुसऱ्यासाठी खोदलेला खड्डा त्यात आपणच पडणार आहेत. आणि मग हिटलरनं 5 महिने इंग्लंडवर बॉम्ब हल्ले केलेत, गपचीप मार खाल्ला इंग्लंडनं. काय करणार आहे शेवटी, पर्यायच नव्हता. ओके, सो एशियातील सैनिकी विस्तार. बरं, आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या की जपानचा संघर्ष काय होता, जपानीज काय मुद्दा होता. तुम्हाला 1904चा एक मुद्दा आठवतोय पहिल्या विश्वयुद्धाचा की मंचुरिया आणि कोरिया, मंचुरिया या प्रदेशावरून जपान आणि रूस हे एकमेकांना लढत होते. आता मंचुरिया सारखा प्रदेश वेगळा करून तो जपानीज साम्राज्यवादी विचाराचा बनवायचा असं धोरण जपानचं आहे. जपान जरी छोटं असलं तरी जपानचं एशियामध्ये साम्राज्य विस्तार करण्याचं तत्व आहे आणि साहजिक होतं की हे तत्व रूसला आवडणार नाहीये. आणि प्रशांत ओशियनमध्ये किंवा पॅसिफिक ओशियनमध्ये किंवा आपण म्हणूया की समुद्रामध्ये सुद्धा वर्चस्व जपानला निर्माण करायचं आहे. आणि जर जपान समुद्रामध्ये वर्चस्व निर्माण करतं तिकडे अमेरिकेला टेन्शन येतंय. म्हणून बघा जपानमध्ये दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये जपान विरुद्ध अमेरिका हे कॉन्फ्लिक्ट निर्माण झालंय. पर्ल हार्बरवर उगाच जपानने हल्ला केला नाही. लक्षात ना, अमेरिकेचं पण वाढतं वर्चस्व कमी व्हावं हे जपानला वाटत होतं आणि स्वतःचा साम्राज्य विस्तार जास्त व्हावा यासाठी जपाननं पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि ह्याचा बदला अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकीच्या माध्यमातून घेतला. हे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करता आलं पाहिजे. फायनली हे दुसरं विश्वयुद्ध अशा पद्धतीने आहे. ओके, सो आपण थांबूया.